फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं। या आत्महत्या प्रकरणाचा निषेध आंदोलकांनी यावेळेला नोंदवला। आंदोलकांसोबत यावेळेला संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। फलटण शहरातीलच असणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। काही महिला पदाधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत निषेध नोंदवण्यासाठी, त्या न्यायालयाच्या बाहेरच आहेत। काय सांगाल, आज प्रशांत बनकर यानं जे कृत्य केलेलं आहे आणि यावरच महिला वर्ग संपूर्ण सातारा जिल्ह्यातील संतप्त आहे। एकंदरीतच महिला असुरक्षित आहेत या राज्यात, कसं बघताय याच्याकडे? महिला तर असुरक्षित आहेतच। आज ती मुलगी आमची बीडवरनं इथे आली होती, म्हणजे आणि ती आत्महत्या करते, म्हणजे ह्या फलटणमधलं खरं एक आपण दुर्भाग्य की आमची एक महिला भगिनी इथे येऊन आत्महत्या करते। आणि आत्महत्या करायला प्रवृत्त करणारे कोण लोक आहेत? तर आपलेच राजकीय लोक आहेत। म्हणजे ही खरंच वाईट आणि काळीमा फासणारी घटना ह्या फलटणमध्ये घडलेली आहे। आमचं म्हणणं आहे की जे आरोपी आहेत, सहआरोपी आहेत, जे कोणी आहेत, भले तो राजकीय असो किंवा कोणी असो, त्यांना फाशी झाली पाहिजे। जर आम्ही म्हणतो ना की आमच्या महिला भगिनी लाडक्या बहिणी आहेत ना, आम्ही लाडक्या बहिणी आहे ना मुख्यमंत्र्यांच्या, सगळ्या मंत्र्यांच्या, मग एक बहिणी आत्महत्या करते, मग त्या आत्महत्याला प्रवृत्त करणारे सगळे आरोपी आहेत, त्यांना सगळ्यांना फाशी झाली पाहिजे। सातत्याने त्यांनी जे काही तक्रार दिली होती प्रशासनाकडे, त्याच्यामध्ये खासदार आणि त्यांचे दोन पीए सातत्याने त्याचा उल्लेख प्रसार माध्यमांमध्ये पण होतोय, परंतु पोलीस प्रशासन जे पीए होते त्यांचे सीडीआर रिपोर्ट का काढत नाहीये? जे कोण खासदार होते त्यांची नावं का जाहीर करत नाही? दोन खासदारांचं नाव असं सांगण्यात, म्हणजे नेमकं दुसरा खासदार कोण, पहिला खासदार कोण? माझं म्हणणं या प्रकरणात 2 खासदार असू द्यात किंवा 4 खासदार असू द्यात, जो कुणी या प्रकरणाशी संबंधित आहे त्या प्रत्येकावरती कायदेशीर कडक कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे। गुरुवारी जे झालं त्याच्यावर आम्ही एकच गोष्ट सांगू शकतो, जर महिला भगिनी जर सेफ नसतील तर एक दिवशी आम्हाला प्रत्येक शिवसैनिकाला एक दिवशी हातामध्ये तलवार घ्यावी लागेल नक्कीच। नाहीतर आम्ही प्रशासनाकडे जर होत नसेल तर आम्ही एक दिवशी घेणारच नाही। जे कोणी आरोपी असतील त्यांना तातडीने हस्तक्षेप ज्यांचा असेल त्यांनाही या संदर्भामध्ये कायद्याच्या चाकोरीमध्ये घ्यावं अशी मागणी या ठिकाणी असणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातल्या शिवसैनिकांनी केली। आणि ती आज मुजावर लोकशाही मराठी सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।